नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडीमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी इयत्ता चौथी या पेपरमधील राहिलेला पाठ बुद्धिमत्ता चाचणी याचं सोल्युशन पाहणार आहोत। तर आता आपण जास्त न वेळ घालवता लगेच प्रश्नाकडे जाऊयात। तर पहा 26वा प्रश्न, इंग्रजी अक्षरमालेतील के या अक्षरापासून डावीकडील 7वे अक्षर कोणते? तर आपल्याला सांगितलेलं आहे के, मग के हा अक्षर पहा या ठिकाणी आहे। या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर म्हटले तर पहा आपल्या उजव्या हाताकडे उजवी बाजू असते तर डाव्या हाताकडे डावी बाजू असते। मग डावीकडील 7वे सांगितलं आपल्याला, मग पहा हे 5 आहेत अक्षरे, त्यानंतर 6 आणि 7 कोणते अक्षर येणार आहे? 7वं डी आहे, म्हणजेच 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं। 27वा प्रश्न पहा, तर पहा या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, या संख्या मालिकेतील 2 अंकी वर्गसंख्यांची बेरीज किती? आपल्याला सांगितले 2 अंकी आणि वर्गसंख्या। मग पहा या संख्या मालिकेमध्ये कोणते कोणते वर्गसंख्या आहेत पाहूयात आता। 9 ही वर्गसंख्या आहे का? नाही। 18 देखील नाही। 16 ही वर्गसंख्या आहे, 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा वर्ग 16 असतो। 27 वर्गसंख्या नाही आहे। 25 वर्गसंख्या 5चा वर्ग आहे। 45 वर्गसंख्या नाही। 36 ही वर्गसंख्या आहे, 6चा वर्ग काय असतो? 36। 100 ही वर्गसंख्या आहे परंतु ती 3 अंकी आहे म्हणून आपल्याला याला घेता येणार नाही। नंतर पहा 75 ही वर्गसंख्या नाही आहे। 64 वर्गसंख्या आहे, 8चा वर्ग 64। त्यानंतर पहा 04 दिलेलं आहे विद्यार्थ्यांनो, 04 ही वर्गसंख्या नाही आहे आणि ती 1 अंकी संख्याच आहे, म्हणजेच आपल्याला 16 अधिक 25 अधिक 36 अधिक 64 यांची बेरीज करायची आहे। मग पहा 6 4 10, 10 6 16, 16 5 21ला 1 हातचा आले 2, 2 1 3, 4 5 6 7 8 आणि 8 आणि 6 किती येतात? 14, म्हणजेच 141 ही यांची बेरीज झाली। पहा 3 नंबरच्या पर्यायामध्ये दिले, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो। अशा प्रकारे हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर। त्यानंतर पाहूयात आता पुढील प्रश्न, पर्यावरणवादी या शब्दातील मधल्या अक्षरापासून समान अंतरावर नसणारी अक्षरांची जोडी खालीलपैकी कोणती? आपल्याला नसणारी विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो। तर पहा पहिलं पर्यायामध्ये पहा रिया आणि वा, मग पहा समान अंतरावर आहेत का रिया आणि वा? पहा दोन्हीमध्ये किती अक्षरे आहेत? 1 2 3, 3 अक्षरे आहेत, म्हणजेच पहा र या अक्षराच्या मध्यभागी असलेलं अक्षर आहे र आणि त्यापासून समान अंतरावर आहेत दोन्ही। त्यानंतर पहा व आणि न देखील समान अंतरावरच आहेत। त्यानंतर पहा प आणि दी हे देखील समान अंतरावर आहेत आणि र आणि वा पहा, र पहा कुठे आहे आणि वा तर पहा र हा तर मध्यभागी आहे म्हणून हे समान अंतरावर नाही आहेत, म्हणजेच आपल्याला 4 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो। तर अशा प्रकारे हा प्रश्न थोडासा वेगळा होता, कारण आपल्याला सांगितलं होतं समान अंतर आपल्याला कसं काढायचं आहे? मध्यभागी अक्षर कोणतं आहे ते आपल्याला पाहायचं आहे र हा मध्यभागी आहे। मग पहा व आणि न हे समान अंतरावर आहेत। त्यानंतर या आणि वा आणि प आणि दी, परंतु र आणि वा हे समान अंतरावर येणार नाहीत म्हणून आपल्याला त्यालाच गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न, 29 साठी सूचना पहा, खालील प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा व त्या पर्यायाचा गोल रंगवा। तर पाहूयात 29वा प्रश्न, चवड हे समुद्र शब्द आहे, संच हे देखील समुद्र शब्द आहे, वृंद हे देखील समुद्र शब्द आहे, जाळी देखील समुद्र शब्द आहे। भाकऱ्याच्या समूहाला आपण काय म्हणतो? भाकरीची चवड असते। उपकरणांचा संच असतो, वाद्यांचा वृंद आणि करवंदाची जाळी असते। मग पहा या प्रश्नामध्ये गटात न बसणारं पद कोणतं असेल हे आपण सांगू शकत नाही, कारण सर्व समुद्र शब्द दिलेले आहेत। त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न, वस्तुमान, दिशा, लांबी आणि धारकता। तर पहा वस्तुमान, लांबी आणि धारकता हे काय आहेत? तर हे मापनं आहेत, परंतु दिशा पहा हे वेगळं आहे म्हणून आपल्याला याला स्टिक करायचं आहे। त्यानंतर पहा 31वा प्रश्न, तर पहा इथे आकृती दिली आहे, तर यातील आपल्याला गटात न बसणारं पद ओळखायचं आहे। मग पहा काय साम्य आहे हे पाहायचं आपल्याला, हे ॲरोज आपल्याला व्यवस्थित पाहायचे आहेत आणि यावरून आपल्याला गटात न बसणारं पद ओळखायचं आहे। तर पहा हा ॲरो आणि हा ॲरो पहा दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, इथे देखील विरुद्ध आहेत, इथे देखील पहा विरुद्धच आहेत, परंतु इथे वेगळं दिलेलं आहे म्हणून आपल्याला याला स्टिक करायचं आहे। 32वा प्रश्न पहा, 4 6 2 4, 7 3 2 1, 6 5 3 6 आणि 5 9 4 5। तर पारकाने जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की 4 आणि 6 यांचा गुणाकार काय असतो? 24, 4 सख्ख 24 पुढे मांडलेला आहे। 7 आणि 3 यांचा गुणाकार 21 तो पुढे मांडलेला आहे, 7 त्रिक 21।
त्यानंतर पहा 6 5 30 यायला हवं, परंतु इथे 36 दिलं आहे आणि 5 9 45 पुढे मांडलेलं आहे, म्हणजेच हेच असणार आहे आपलं उत्तर. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर पहा अशा प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक दिले असतात. आपल्याला ते लॉजिक समजून घेऊन हे प्रश्न सोडवायचे असतात. त्यानंतर पाहूया 33वा प्रश्न. पहा 16/5 25/8 22/7 आणि 17/6 दिलेले. मग पहा 16 आणि 5 यांचं काय रिलेशन आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार इथे बदल केला आहे का ते पाहायचं आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो 5 त्रिक 15 येतं आणि 15 ने 1 16 वर मांडलेलं आहे. 8 1 8 8 2 16 त्रिक 24 असतं आणि 24 मध्ये 1 मिसळून वर अंशामध्ये मांडलेलं आहे. 7 त्रिक 21 21 आणि 1 22 आणि ते अंशामध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर पहा 6 त्रिक 18 आणि 18 मध्ये 1 मिसळून 19 मांडायला हवं होतं, पण इथे 17 म्हणजे कमी केलेलं आहे, पण यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे हा बदल इथे लक्षात आलेला आहे. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न 34वा. संजय अजय विजय यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी 48 वर्षे होती, तर आणखी 3 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती होईल. तर पहा 3 व्यक्तींचा इथे उल्लेख आहे, संजय अजय विजय. या तिघांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी आपल्याला दिले 48 वर्षे आणि आपल्याला आणखी 3 वर्षानंतरचं विचारलं आहे. 4 वर्षापूर्वी किती होतं 48, मग सध्याचं वय काढण्यासाठी आपल्याला 4 वर्षे मिळवावं लागेल आणि त्यानंतर 3 वर्षानंतर विचारलेलं आहे, म्हणजे 4 आणि 3 यांची बेरीज किती येते 7. मग 7 वर्षे हे तिघांचं वय आपल्याला प्रत्येकाचं ॲड करायचं आहे. मग 3 व्यक्ती असल्यामुळे 7ला आपल्याला 3 न गुणायचं आहे. 7 त्रिक 21, मग 21 हे आपल्याला 48 मध्ये मिळवायचं आहे. 8 आणि 1 9, 4 आणि 2 6, म्हणजेच 3 वर्षानंतर त्या तिघांच्या वयांची बेरीज किती होणार आहे 69 वर्ष विद्यार्थ्यांनो. हा कुठे दिलेला आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर हा प्रश्न थोडासा ट्विस्टेड होता. आपल्या 4 वर्षापूर्वीचं वयांची बेरीज त्यांची दिली होती 48 वर्षे, म्हणजे सध्याचं वय त्यांचं करण्यासाठी आपल्याला तिघांचं वय हे 4 वर्षांनी वाढणार आहे हे लक्षात घेऊन 4 त्रिक 12 मिळवायचं होतं. मग पहा सध्याचं वय आपल्याला मिळणार आहे 8 आणि 2 10 0 हातचा 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, हे होणार आहे 60 वर्षे सध्याच्या वयांची बेरीज. आणि आणखी 3 वर्षानंतर आपल्याला विचारले, म्हणजे तिघांचं हे 3 वर्षांनी वाढणार आहे, म्हणून 3 त्रिक 9 हे आपल्याला मिळवायचं होतं आणि उत्तर येणार होतं 69 वर्षे. अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचं पर्याय. आय होप की तुमच्या लक्षात आलं असणार आहे. त्यानंतर पहा 35वा प्रश्न. पवन कार्तिकपेक्षा उंच आहे पण सम्मेद इतका उंच नाही. पहा पवन कार्तिकपेक्षा उंच आहे पण सम्मेद इतका उंच नाही, म्हणजे सर्वात उंच ते कोण आहे सम्मेद. सम्मेदपेक्षा श्रेयस उंच नाही म्हणलेलं आहे, पण सम्मेद राघवपेक्षा बुटका आहे. मग पहा इथे सम्मेद उंच होता आणि सम्मेदपेक्षा श्रेयस उंच नाही म्हणलेलं आहे आणि सम्मेद राघवपेक्षा बुटका आहे म्हणलेलं आहे राघव. मग सर्वात उंच कोण असणार आहे राघव असणार आहे. 2 नंबरचं पर्याय बरोबर होतं, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 36 37 34साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब उत्तराकृतीने शोधा. पाण्यातील आकृती आपल्याला शोधायची आहे. मग पाण्याच्या आकृतीमध्ये काय बदल होतं, वरचा भाग खाली जातो आणि खालचा भाग वर येतो. मग पहा हा त्रिकोण उलट आकृती कुठे झालेली आहे 1 2 3 या पर्यायामध्ये, याला तर आपल्याला कॅन्सल करायचं आहे. मग आता या 3 आकृत्यामधून आपल्याला शोधायचं आहे. मग पहा हे व्यवस्थित आपल्याला पाहायचं आहे. हा त्रिकोण आहे, जी काही रेषा आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. पहा इथे बरोबर आहे, इथे देखील बरोबर आहे, परंतु इथे पहा हे उभे झालेले आहेत म्हणून हे कॅन्सल होणारे पर्याय. तर आता या 2 पर्यायामध्ये आपल्याला चेक करायचं आहे. पहा या पर्यायामध्ये काय होणार आहे, हे जे काही आतले आकार आहेत, हा जो काही डोळा नाक हे सर्व काय होणार आहे उलट होणार आहे, परंतु इथे पहा सरळ दिलेला आहे, म्हणजे हे देखील पर्याय आपलं कॅन्सल होणार आहे. हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर. 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे आपण हे ऑप्शन एलिमिनेशन मेथडनं आपण हे उत्तर पटकन शोधू शकतो. त्यानंतर 37वा प्रश्न पहा. तर पहा इथे देखील आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे. हा ॲरोकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हा वरचा ॲरो इथे खाली येणार आहे आणि खालचा वर जाणार आहे. मग पहा इथे दोन्ही वर दाखवले कॅन्सल होणार आहे. हा खालचा हा जो काही वरचा ॲरो तो खाली जायला हवा, इथे कॅन्सल होणार आहे. त्यानंतर पहा हा वरचा ॲरो खाली गेलेला आहे आणि खालचा वर आलेला आहे, इथे आणि इथे बरोबर दिलेला आहे. आता या दोन्हीमधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. यन पहा इथे उलटे होणार आहे. पीचा आकार पहा अशा प्रकारे होणार आहे. हे अशा प्रकारे बदल इथे होणार नाही म्हणून हे देखील पर्याय कॅन्सल आणि यन देखील ॲज इट इज दिलेलं आहे म्हणून हे पर्याय कॅन्सलच होणार आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. 38वा प्रश्न पाहूयात. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. तर या आकृतीतील आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत. तर पहा हे त्रिकोण 1 2 आणि हा एक 3 4 5 हा एक 6, त्यानंतर हा छोटा 7 आणि बाहेरील मोठा 8. तर आतापर्यंत आपल्याला 8 त्रिकोण दिसलेले आहेत. त्यानंतर पहा तर हे दोन्ही मिळून एक त्रिकोण तयार झालेले आहे 9, त्यानंतर इथे एक त्रिकोण तयार झालेले आहे 10, त्यानंतर पहा इथे एक त्रिकोण आहे 11 आणि पहा विद्यार्थ्यांनो हे दोन्हीचं मिळून एक त्रिकोण आहे 12.
तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो 12 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. तर अशा प्रकारे या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत? 12. 1 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहूयात आता पुढील प्रश्न. 39 ते 43 साठी पहा सूचना दिलेल्या आहे. सहसंबंधावर आधारित हा प्रश्न आहे. 39 ते 43 साठी सूचना. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच अगदी संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तो समसंबंध ओळखून प्रश्नचिन्ह जागी येणारा पर्याय निवडा. तर पहा 39वा प्रश्न. शहाजी जिजाबाई तर मालोजीराजे प्रश्नचिन्ह. तर पहा शहाजींच्या पत्नी जिजाबाई होत्या तर मालोजीराजेंच्या पत्नी कोण होत्या हे आपल्याला सांगायचं आहे. उमाबाई, सईबाई, ताराबाई का हिराबाई? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 नंबरचं पर्याय उमाबाई. मालोजीराजांच्या पत्नीचं नाव उमाबाई होतं. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. कोड कौतुक तर शिक्का प्रश्नचिन्ह. पहा कोड कौतुक तर शिक्का मोर्तब येतं म्हणून 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 42वा प्रश्न. तर पहा ही आकृती दिली आहे. 2 वर्तुळ, आयत आणि पुन्हा 42वा प्रश्न. आकृती दिलेले पहा 2 वर्तुळ, चौकोन आणि 2 वर्तुळ. मग पहा कशा प्रकारे बदल झालेले आहे. 2 वर्तुळ आतमध्ये आहेत आणि पुन्हा हे चौकोन आहे आणि 2 वर्तुळ बाहेर आलेले आहे. मग पहा अशाच प्रकारे आपल्याला इथे बदल करायचे. मग पहा हे 2 त्रिकोण वर्तुळामध्ये कुठे दिलेले पहा इथे नाही आहे आणि इथे चुकीच दिले आहे आणि इथे देखील नाही आहे. म्हणजे हेच आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आणि वर्तुळ आणि पुन्हा 2 त्रिकोण बाहेर आलेले आहेत म्हणजे हेच पर्याय अगदी बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पाहूयात आता पुढील प्रश्न. तर पहा पुन्हा प्रश्न दिलेला आहे. पहा अंकावर प्रश्न आधारित आहे. त्यानंतर पहा त्याच्यासह प्रश्न. 5, 7, 2 ला 7, 5, 2 तर 4, 9, 3 ला काय? तर पहा यामधीलच अंकांची इथे बदल केले आहे. 5, 7, 2 होतं तर 5 आणि 7 यांची फक्त अदलाबदल केली आहे. म्हणजे शतक आणि दशक स्थानातील अंकांची अदलाबदल केली आहे. 57चं 75 केलं आहे. मग पहा 49 आपल्याला काय करायचं? 94 आणि 3 म्हणजे 943 हे उत्तर असणार आहे. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे. पहा त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 44वा प्रश्न पहा पुढील. एका सांकेतिक भाषेत एला A, B 2, C 9 असे लिहिले जाते. त्याच सांकेतिक भाषेत BAD हा शब्द कसा लिहाल? तर पहा एचा क्रमांक 1 आहे आणि 1चा वर्ग 1 असं इथे मांडलेलं आहे. बीचा क्रमांक 2, 2चा वर्ग 4 असतो. सीचा क्रमांक 3, 3चा वर्ग 9 असतो असं मांडलेलं आहे. मग अशाच प्रकारे आपल्याला BAD हा शब्दाचं कोड करायचं आहे. मग पहा बीसाठी काय कोड आहे? 4, एसाठी 1, मग डी चौथ्या स्थानावर असतो आणि 4चा वर्ग 16 म्हणजे 41, 16 हे असणारे आपलं बरोबर उत्तर. 1 नंबरच्या पर्यायामध्ये पहा बरोबर दिलेलं आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. 45वा प्रश्न. तर पहा चौरसामधील संख्या यावर आधारित हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाच्या जागी येणारी संख्या आपल्याला पर्यायातून निवडायची असते. मग पहा आधी आपल्याला ही मांडणी कशा प्रकारे केली ते पाहायचं आहे. 7, 64 आणि 56. 7च्या पाड्यामध्ये 56 येतं का? 7, 8, 56 येतं. 7, 8, 56 आणि 8चा वर्ग पहा मध्ये मांडलेला आहे. मग त्यानंतर पहा अशाच प्रकारे बदल इथे केले की पोहेत. 16 5 काय असतं? 80 आणि 5चा वर्ग इथे मध्ये मांडलेला आहे. पहा बरोबर आहे. म्हणजेच या दोघांचा भागाकार आणि त्या उत्तराचा इथे वर्ग इथे मांडलेला आहे. मग आता 96 आणि 12 यांचा भागाकार आपल्याला करायचा आहे. 8 ते 96 असतं. म्हणजेच 8चा वर्ग काय असतो? पुन्हा इथे 64च येणार आहे. तर 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहूयात आता पुढील प्रश्न. 46 46 ते 50साठी पहा सूचना. गटाशी जुळणारे पद आपल्याला ओळखायचे आहे. तर इथे आपल्याला गटाशी जुळणारे पद ओळखायचे आहे. हिवताप, डेंगी, हत्ती रोग, कॉलरा, कोरोना, चिकनगुनिया का कॅन्सर? तर पहा हे हिवताप, डेंग्यू आणि हत्ती रोग हे डासाने चावून होणारे आजार आहेत. मग अशाच प्रकारे डासाने चावून होणारा आजार कोणता आहे? तर चिकनगुनिया. तर यालाच तुम्हाला गोल करायचे आहे. कोरोना हा व्हायरस आजार आहे, व्हायरल डिसीज आहे, विषाणू आजार आहे. कॉलरा हे बॅक्टेरियल आजार आहे. तर कॅन्सर हे काय आहे? अनुवंशिक. तर हे सर्व आपल्याला माहिती असायला हवं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. 47वा. 6, 36, 8, 64, 9, 81. तर पहा तुमच्या लगेच लक्षात येईल की 6चा वर्ग 36 असतो पुढे मांडलेला आहे. 8चा वर्ग 64 पुढे मांडलेला, 9चा वर्ग 81 पुढे मांडलेला आहे. 6 नंतर 8 घेतलेलं आहे आणि 8 नंतर 9 आहे. मग पहा इथे क्रम काही बरोबर दिलेला नाही. मग आता काय करायचं आपल्याला? पहिली संख्या शतकातील संख्येचा वर्ग पुढे मांडले का पाहायचं आहे. तर 5चा वर्ग 25 असतो, इथे 26 दिलेलं आहे, हे येणार नाही आपलं उत्तर. 3चा वर्ग फक्त 9 असतो, 90 इथे येणार आहे. 7चा वर्ग 49 पहा इथे बरोबर आहे, म्हणजे यालाच तुम्हाला गोल करायचं. 2चा वर्ग तर काय असतो? 4, हे पण चुकीचं आहे. 3 नंबरचं पर्यायच बरोबर होतं. 48वा प्रश्न पहा. सोने, तांबे, चांदी प्रश्नचिन्ह, कोळसा, दागिने, लाकूड का लोखंड? तर पहा सोने, चांदी, तांबे हे काय आहेत? धातू आहेत. म्हणून आपल्या 4 नंबरचं पर्याय लोखंड याला टिक करायचे, कारण लाकूड देखील काय धातू.
हेच असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. त्यानंतर पाहूयात आता पुढील प्रश्न. तर आता पाहूयात पुढील प्रश्न. 50वा प्रश्न पहा. तर पहा, या आकृतीचं निरीक्षण आपल्याला नीट करायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. त्यानंतर पहा 49वा प्रश्न. 85, 119, 68. तर पहा, इथे संख्या लहान होती, त्यानंतर मोठी झालेली, मोठी नंतर पुन्हा छोटी झालेली आहे. मग पहा, यामध्ये कोणता बदल केलेला आहे हे आपल्याला इथे समजणं अवघड आहे. मग परंतु जर बारकाईने याला पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 17च्या पाढ्यातील अंक आहेत. 17 दुनी 34, 17 त्रिक 51, 51 हे आपलं उत्तर असणार आहे. 17 चौक 68, 17 पाची 85, 17 सक्क 102, 17 119. म्हणजे सर्व 17च्या पाढ्यातील अंक आहेत. 160 17च्या पाढ्यामध्ये येत नाही, 105 देखील येत नाही किंवा 39 देखील येत नाही. म्हणून आपल्याला 1 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना. हेच असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. 50वा प्रश्न पहा. तर पहा, या आकृतीचं निरीक्षण आपल्याला नीट करायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. तर पहा, निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा जो काही रेखांकित केलेला भाग आहे तर या दोन्हीच्या मध्ये इथे 2 न रेखांकित केलेले आणि 4 न रेखांकित केलेले भाग आहेत. तर तशाच प्रकारे इथे देखील आहेत आणि इथे देखील. मग अशाच प्रकारे पाहायचं आपल्याला पर्यायामध्ये कुठे दिले. तर पहा, इथे 3 आणि 3 दिले, हे येणार नाही. इथे 4 आणि 2 आहेत, म्हणजेच हेच आपलं बरोबर उत्तर असणार आहे. इथे 3 आणि 3 आहेत, हे देखील येणार नाही. इथे 1 आणि 5 आहेत, म्हणजे हे देखील येणार नाही. 2 नंबरचा पर्यायच बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. 51वा प्रश्न पाहूयात. खालील आकृतीत प्रश्नाच्या जागी कोणती संख्या येईल म्हणलेलं आहे. मग पहा, इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आपल्याला. मग इथे पहा विद्यार्थ्यांनो, 4 5 6 7 इथे आकडे आहेत. 9 8 9 10 11 असे आकडे आहेत. मग पहा, हे समोरासमोरल्या आकड्यांची बेरीज पहा. 8 आणि 7 15 येते, 9 आणि 6 15 येते, 11 आणि 4 15 आणि 10 आणि 5 15 बेरीज येते. म्हणजे या प्रश्नाच्या जागी कोणती संख्या असणार आहे? 15. 1 नंबरचं पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा 52वा प्रश्न. सन्मार्ग, क्षण, मृगाक्षी, स्वतंत्र, ऋतू, ख्रिश्चन, उत्कृष्ट या शब्दामध्ये 2 जोडाक्षरयुक्त शब्दांची संख्या किती? तर आपल्याला म्हणलेलं आहे 2 जोडाक्षरयुक्त. याचा अर्थ काय की असा शब्द आपल्याला शोधायचा आहे ज्यामध्ये 2 जोडाक्षरे येतील. मग पहा, सन्मार्ग या शब्दामध्ये न ला म जोडलेला आहे आणि ग वर रफार आहे, म्हणजे हा असा शब्द आहे ज्यामध्ये 2 जोडाक्षर आहेत. क्षण या शब्दामध्ये क्ष हा एकच जोडाक्षर आहे. त्यानंतर पहा, मृगाक्षीमध्ये क्ष जोडाक्षर आहे, परंतु मृ हे जोडाक्षर आहे का? तर नाही, कारण हे काय अक्षर. कारण म या व्यंजनामध्ये रू हे स्वर इथे मिळवलेलं आहे, म्हणून याला आपल्याला जोडाक्षर म्हणता येणार नाही. तर हे काय आहे? अक्षर आहे. म्हणून यामध्ये फक्त एकच जोडाक्षर आहे. त्यानंतर पहा, स्वतंत्र. तर या शब्दामध्ये स्व आणि त्र हे दोन्ही काय जोडाक्षर, म्हणजे या शब्दामध्ये 2 जोडाक्षर आलेले आहेत. त्यानंतर पहा, ऋतू. ऋतूमध्ये ऋ तर काय स्वर आहे, यामध्ये एकही जोडाक्षर नाही आहे. ख्रिश्चन, खच्या पटामध्ये रेष आहे, म्हणजे हे जोडाक्षर आहे आणि शला च जोडलेलं आहे, म्हणजे हे देखील जोडाक्षर. तर या शब्दामध्ये देखील 2 जोडाक्षरे आहेत. त्यानंतर पहा, उत्कृष्ट. तर पहा, त ला क जोडलेलं आहे आणि क्रू आहे. मग हे जोडाक्षर आहे का? तर हो. कारण का? पहा विद्यार्थ्यांनो, कारण यामध्ये त हा व्यंजन आहे, क हा व्यंजन आहे आणि रू हे स्वर आहे. 2 व्यंजन आणि स्वर आलेला आहे, तर याला आपण जोडाक्षर म्हणू शकतो. आणि श ला ट जोडले, ते देखील जोडाक्षर आहे. मग अशा प्रकारे या शब्दामध्ये देखील 2 जोडाक्षरे आहेत. मग असे एकूण किती शब्द झालेत पहा, 1 2 3 आणि 4 असे 4 शब्द आहेत ज्यामध्ये जोडाक्षर आहे. म्हणून आपल्याला 4 असलेल्या पर्यायाला गोल करायचे. 2 नंबरचं पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. आणि पहा, त्याचप्रमाणे त्र हे जे काही जोडाक्षर आहे ते कोणत्या कोणत्या स्वर आणि व्यंजनाने बनलेलं आहे? त अधिक र अधिक अ. तर या 2 व्यंजन आणि स्वरांनी मिळून बनलेलं आहे, म्हणून हे देखील काय जोडाक्षर, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. आपल्याला सूचना सांगितलेली आहे. प्रश्नातील क्रम ओळखून क्रमाने येणारे पद आपल्याला पर्यायातून निवडायचं आहे. मग पहा 53वा प्रश्न. 37 47 58 71 आणि 79. तर पहा, 37 मध्ये किती मिळवल्यानंतर 47 येतं? 10. 37 मध्ये 10 मिळवल्यावर काय येतं? 47. 47 मध्ये 10 मिळवल्यानंतर 58 येतं का? नाही. मग पहा, 47 मध्ये किती मिळवावं लागेल ते पाहण्यासाठी आपल्याला 58 आणि 47 यांची वजाबाकी करायची आहे. मग पहा, 8तून 7 गेले 1, 5तून 4 गेले 1, म्हणजेच किती येणार आहे? 11. 11 मिळवल्यानंतर किती आलेलं आहे? 58 आलेलं आहे. मग 58 मध्ये 12 मिळवून पाहूयात आता. 71 आहे का? 8 आणि 2 10, हातचा 1 5 आणि 1 6 आणि 1 7, तर नाही. तर पहा 70 उत्तर आलं आहे, पण तो इथे दिलेलं आहे 71, म्हणजे इथे किती मिळवलेलं आहे? 13. 13 मिळवल्यानंतर 71 उत्तर येणार आहे. 10 नंतर 11, 11 नंतर 13 घेतलेलं आहे. मग 71 मध्ये पहा किती मिळवलेलं आहे?
69 आले. मग किती मिळवलेलं आहे? 8च मिळवलेलं आहे. 8 मिळवल्यानंतर 79 आले. म्हणजे ही मांडणी थोडीशी वेगवेगळी दिलेली आहे विद्यार्थ्यांनो. कशा प्रकारे दिलेलं आहे पहा. हा जो काही 37 आहे त्यामध्ये अंक येतात 3 आणि 7, त्यांची बेरीज 10 येते आणि 37मध्ये 10 मिळून पुढचा अंक मिळवले. 47मध्ये पहा 4 आणि 7 हे 2 अंक येतात. 4 आणि 7 यांची बेरीज 11 येते. 11 यामध्ये मिळून पुढील संख्या मिळवलेली आहे 58. 58मध्ये पहा काय येतं? 8 आणि 5, 8 आणि 5 13 येते. 13च मिळवलेलं आहे 58मध्ये आणि 71 ही संख्या मिळवलेली आहे आणि पुढे मांडलेलं आहे. 71मध्ये 7 आणि 1 हे 2 अंक येतात आणि 7 आणि 1 यांची बेरीज येते 8. ते आपल्या पुढील संख्येमध्ये मिळून पुढची संख्या मिळवलेली आहे 79. मग 79मध्ये पहा आता आपल्याला काय मिळवावं लागेल? 7 आणि 9 यांची बेरीज करायची आहे. मग 7 दोन्ही 14, 15 16, 16 येते 7 आणि 9 यांची बेरीज. मग पहा 9 6 किती होतात? 9 6 होतात 15. 15ला 5 हातचा 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 95. मग पहा 95 कुठे दिलेलं आहे? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हे लॉजिक समजून घ्यायचं आहे आणि आपलं उत्तर हे शोधायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 95. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 54वा प्रश्न पहा. 5 11 17 23 आणि 31 प्रश्नचिन्ह. तर पहा विद्यार्थ्यांनो 5 नंतर 11 दिलेले, 17 23 आणि 31. तर या सर्व काय आहेत? मूळ संख्या. तर हे मूळ संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. परंतु कशा प्रकारे यांची मांडणी केलेली आहे? तर पहा 5 नंतर येणारी दुसरी मूळ संख्या आहे 11. कारण 5 नंतर 7 ही पहिली मूळ संख्या येते आणि त्यानंतर 11. 11 नंतर 13 ही पहिली मूळ संख्या येते आणि त्यानंतर 17 येते. दुसरी मूळ संख्या पुढे मांडली आहे. 17 नंतर येणारी दुसरी मूळ संख्या आहे 23. पहिली 19 आहे. 23 नंतर येणारी दुसरी मूळ संख्या आहे 31, कारण पहिली आहे 29. मग 31 नंतर पहा कोणती दुसरी मूळ संख्या असते? 31 नंतर 32 तर मूळ संख्या नाही आहे, कारण ती समसंख्या आहे. 2 ही एकमेव समसंख्या काय असणार आहे? मूळ संख्या. बाकीचे सर्व समसंख्या काय आहेत? संयुक्त. मग 33 11च्या पाड्यामध्ये येते म्हणून ही देखील मूळ संख्या नाही आहे. त्यानंतर 34 सम आहे, मूळ नाही. 35 एकक स्थानी 5 आहे म्हणून मूळ नाही म्हणता येणार. 36 सम मूळ नाही आहे. 37 काय आहे? तर मूळ संख्या आहे, परंतु ही पहिली मूळ संख्या आहे. त्यानंतर 38 सम मूळ नाही. 39 13च्या पाड्यामध्ये येते म्हणून मूळ नाही. आणि त्यानंतर पहा 40 सम आहे, मूळ नाही आहे. 41 ही मूळ संख्या आहे. दुसरी मूळ संख्या म्हणजे 31 नंतर येणारी दुसरी मूळ संख्या आहे 41. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचे. तर अशा पद्धतीनं तुम्ही मूळ संख्या जर तुमच्या लक्षात नसतील, पाठ नसतील, तर हे मूळ संख्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. हे तुमच्यासाठी मी इथे एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर आता पाहूयात पुढील प्रश्न. 55वा प्रश्न पहा. तर या आकृतीचं बारकाईने निरीक्षण करून तुम्हाला याचं उत्तर शोधायचं होतं. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे, कारण यातील प्रत्येक चिन्हाचं बारकाईने निरीक्षण करून याचं उत्तर आपल्याला काढायचं होतं. आणि शेवटी हा जो काही ॲरो आहे, या ॲरोच्या खाली अशा प्रकारचं चिन्ह इथं दिलेलं आहे म्हणून हे कॅन्सल होणार आहे. हे देखील कॅन्सल, हे देखील कॅन्सल होणार आहे. म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं आहे. त्यानंतर 56वा प्रश्न पहा. आपल्याला चुकीचा पद ओळखायला सांगितलेलं आहे. 16 25 27 36 49 आणि 64. तर पहा 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, त्यानंतर 6चा वर्ग 36 इथे दिलेलं आहे. 7चा वर्ग आणि 8चा वर्ग हे सर्व वर्गसंख्या आहेत, परंतु 27 काय आहे? घन आहे. 3चा घन आहे, हे मध्येच आलेलं आहे म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं आहे. हे चुकीचं पद इथे आहे. त्यानंतर 57वा प्रश्न. तर पहा हे चिन्ह, तर पहा इथे चिन्ह दिलेले आहेत. त्रिकोण, 3 चौरस आणि पुन्हा त्रिकोण. मग आता काय झालेलं आहे? हा जो काही पहिला त्रिकोण आहे तो शेवटी गेलेला आहे आणि 3 चौकोन पुढे आलेले आहेत. पुन्हा 1 चौकोन शेवटी गेलेला आहे आणि 2 चौकोन इथे ॲज इट इज असे पुढे मांडलेले आहेत. मग आता काय करायचं आपल्याला? हा जो काही चौकोन आहे तो शेवटी जाणार आहे अशा प्रकारे आणि इथे कॅन्सल होणार आहे. म्हणजे चौकोन, 2 त्रिकोण आणि 2 चौकोन. चौकोन, 2 त्रिकोण आणि 2 चौकोन कुठे दिले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहूयात आता पुढील प्रश्न. त्यानंतर पहा 58वा प्रश्न. बेरजेला गुणाकार म्हटले, गुणाकाराला वजाबाकी, वजाबाकीला भागाकार व भागाकाराला बेरीज म्हटले, तर पाढे म्हणताना तुम्ही कोणती क्रिया करता? पहा पाढे म्हणताना आपण कोणती क्रिया करतो? तर बेरीज ही क्रिया करतो. मग बेरजेला त्यांनी काय म्हणले? गुणाकार. म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे. नावात बदल यावर आधारित हा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रथमेशच्या आईच्या दीराचा मुलगा त्याचा कोण? प्रथमेशची आईचा दीर कोण असतो? काका असतो आपला. आणि त्यांचा मुलगा त्याचा कोण असणार आहे? चुलत भाऊ. मग पहा 3 नंबरच्या पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं.
त्यानंतर पहा 60 व 61 सूचना प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा आपल्याला सांगितलेलं आहे. तर आरशातील प्रतिमेमध्ये काय बदल होत असतो? उजवा भाग डावीकडे जातो आणि डावा भाग उजवीकडे होतो. मग पहा हा जो काही भाग आहे तो उजवीकडे कुठे गेलेला आहे पाहायचं आपल्याला. तर इथे गेलेलं आहे, इथे गेलेलं आहे, इथे गेलेलं आहे. हे पर्याय चुकणार आहे. 2 नंबरचा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर पहा आता हा जो काही उजवा भाग आहे तो डाव्या भागामध्ये यायला हवं. मग डाव्या भागामध्ये इथे पहा इकडेच दिलेलं आहे म्हणून हे कॅन्सल होणार आहे. तर इथे आणि इथे दिलेलं आहे. तर या दोन्हीमधून आपल्याला आपलं बरोबर उत्तर शोधायचं आहे. तर पहा आकार आपल्याला नीट पाहायचा आहे. तर पहा जातं हा आकार कसा होता अशा प्रकारे आणि इथे बदल होऊन हा अशा प्रकारेच होणार आहे. तर इथे चुकलेलं आहे विद्यार्थ्यांनो म्हणून हे देखील कॅन्सल होणार आहे. 4 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तर बारकाईनं पाहून हे निरीक्षण करायचं आहे आपल्याला. कारण पहा हे ॲज इट इज दिलेलं आहे असं होणार नाही. बदल होणार आहे विद्यार्थ्यांनो आरशामध्ये. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. तर पहा आता पुढील प्रश्न आरशातील प्रतिमेवर आधारित आहे. 61वा. मग र पहा र मध्ये बदल होणार आहे अशा प्रकारे दिसणार आहे. द म पहिलंच पर्याय बरोबर दिसत आहे. पाहूयात आता आपण बाहेरील आकार. हो हे देखील बरोबर आहे. तर पहा म द र र द म पहा म इथे कुठं दिलेलं आहे? इथे जवळचा लांबचा भाग इथे जवळ दिलेला आहे म्हणून चुकलेलं आहे. त्यानंतर पहा जवळचा भाग जवळच आहे परंतु द सेम दिसतो का आरशामध्ये नाही म्हणून कॅन्सल होणार आहे. इथे तर उलट दिले म्हणून हे देखील पर्याय कॅन्सल. 1 नंबरचाच पर्याय बरोबर होतं विद्यार्थ्यांनो. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. 62वा प्रश्न. खालपैकी कोणती तारीख अयोग्य आहे? चुकलेली तारीख आपल्याला सांगायची आहे. 31 मे 2023. तर पहा मे महिना किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा असतो. म्हणजे ही तारीख बरोबर आहे, योग्य आहे. जूनमध्ये 30 दिवस असतात. हे देखील तारीख बरोबर आहे. फेब्रुवारीमध्ये पहा 28 किंवा 29 दिवस असतात आणि हा 2020 आहे. लीप वर्षातील फेब्रुवारीमध्ये 29 दिवस येतात म्हणून हे देखील तारीख योग्यच आहे. सप्टेंबरमध्ये पहा 31 तारीख असते का? नाही. सप्टेंबर हा काय असतो? 30 दिवसाचा महिना म्हणून हे पर्याय चुकीचं आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा. वायव्य व पूर्व या दिशांमध्ये किती अंशाचा कोन होतो? त्या दिशाचा आलेख काढून आपल्याला हे उत्तर समजून घ्यायचं आहे. पश्चिम पूर्व. तर इथे पहा पश्चिम पूर्व उत्तर आणि दक्षिण. इथे आग्नेय आहे, नैऋत्य आहे, वायव्य आहे आणि ईशान्य. आणि आपल्याला विचारलेलं आहे वायव्य आणि पूर्व. वायव्य आणि पूर्व विचारलेलं आहे. मग पहा हा आहे 45 अंश आणि हा आहे 90 अंश. 90 अधिक 45 किती होतं? हे आपल्याला बेरीज करून पाहायचं आहे. 5×5 9 4 किती होतं? 13. 135 अंशाचा कोन होतो. वायव्य आणि पूर्व या दिशामध्ये किती कोन आहे? 135 अंश. 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न पहा. वेन आकृती आपल्याला दिलेली आहे. 64 व 65 सूचना. वेन आकृतीचं निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. तर पहा शेतकरी, शिक्षक आणि वकील अशी माहिती दिलेली आहे. माहिती आपल्याला समजून घ्यायचं आहे. 64वा प्रश्न. 3ही व्यवसाय करणारे व्यक्ती किती? तर 3ही व्यवसाय करणारे म्हणलेलं आहे म्हणजे 3हीमध्ये सामायिक आलेला अंक आपल्याला घ्यायचा आहे. 3ही आकृत्यामध्ये पहा सामायिक अंक कुठे आहे? नीट पाहायचं आहे आपल्याला. तर पहा 3 हा जो काही आकडा आहे तो 3हीमध्ये सामायिक आलेला आहे म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. 3च व्यक्ती आहेत 3ही व्यवसाय करणाऱ्या. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. शेतकरी आहे व शिक्षकही आहे अशा व्यक्ती किती? शेतकरी आणि शिक्षक म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे? शेतकरी आणि शिक्षक या दोन्हीमध्ये सामायिक आपल्याला अंक घ्यायचा आहे. मग पहा दोन्हीमध्ये सामायिक अंक कोणता आहे? 7. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 2 नंबरचाच पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांना इथे देखील. पुढील प्रश्न आता पाहूयात. तर पहा 66वा प्रश्न. स्वातीचा जन्म बालदिना दिवशी झाला, सविताचा जन्म स्वातंत्र्य दिना दिवशी झाला, अश्विनीचा जन्म महाराष्ट्र दिना दिवशी झाला व प्रीतीचा जन्म बालिका दिना दिवशी झाला तर सर्वात वयाने मोठी कोण? तर पहा हे सर्व दिन आपल्याला दिलेले आहेत. मग दिनांची तारीख कोणते ते आपल्याला माहीत पाहिजे. स्वातीचा जन्म बालदिना दिवशी म्हणजे 14 नोव्हेंबरला झालेला आहे. त्यानंतर पहा सविताचा जन्म स्वातंत्र्य दिना दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट येणार आहे ही तारीख. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला. त्यानंतर बालिका दिन असतो 3 जानेवारीला. मग पहा सर्वात मोठी कोण असणार आहे? जो महिना सर्वात आधी आहे तीच व्यक्ती सर्वात मोठी असणार आहे कारण तिचा जन्म सर्वात आधी झालेला असणार आहे. मग पहा 3 जानेवारी महिना सर्वात आधी येतो म्हणजेच काय? तर प्रीती ही सर्वात मोठी असणार आहे वयानं म्हणजे आपल्या 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो.
प्रीतीचा जन्म कधी झालेला आहे? जानेवारीमध्ये, 3 जानेवारीला, म्हणून ती सर्वात मोठी असणार आहे. ज्याचा जन्म सर्वात आधी होतो ती व्यक्ती सर्वात मोठी असते, म्हणून आपल्याला 3 नंबरच्याच पर्यायाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न, एका रांगेतील मध्यभागी 17व्या क्रमांकावर उभा असलेला रमेशच्या पुढील 5 मुले व मागील 4 मुली निघून गेल्या तर त्या रांगेत आता एकूण किती मुले असतील? पहा, मध्यभागी तर पहा इथे सांगितलं आपल्याला मध्यभागी 17व्या क्रमांकावर रमेश उभा आहे. मग त्याच्या पुढे एकूण किती मुलं असणार आहेत? 16, आणि मागे देखील 16च मुले असणार आहेत. मग पुढील किती? 5 मुले निघून गेलेत, मग म्हणजे -5 करायचं आहे. किती मुले शिल्लक राहिले? 11, आणि मागील 4 मुली निघून गेलेत, मग 16तून 4 गेले, किती राहिलेत? 12. मग आता आपल्याला एकूण मुले काढायचे आहेत. मग 12 आणि हे काय? मग पहा, हे 12 मुलं आणि इथे 11 आहेत, आणि रमेश एक स्वतः, म्हणजेच 12 आणि 12 मिळून किती मुलं झाले आहेत? 24. म्हणजे रांगेत आता एकूण किती मुले शिल्लक राहिले आहेत? 24. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न पहा आता, एका सांकेतिक भाषेत 25ला 275 आणि 36ला 296 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 43 कसे लिहाल? तर पहा, 25मध्ये अंक कोणते कोणते आहेत? 2 आणि 5, आणि 2 आणि 5 यांची बेरीज 7 येते, ती मध्ये मांडलेली आहे. 36मध्ये अंक आहे 3 आणि 6, दोघांची बेरीज 9 मध्यभागी मांडलेलं आहे. तशाच प्रकारे आपल्याला 43मध्ये आपल्याला 4 आणि 3 यांची बेरीज 7 असे मांडायचे, म्हणजे 473 हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर, जे 1 नंबरच्या पर्यायामध्ये दिले. हेच असणार आहे तुमचं अगदी बरोबर उत्तर. पुढील प्रश्न पहा, तंतोतंत आकृतीवर आधारित आहे. अगदी सोपा प्रश्न होता हा, तर यावरील मार्ग आपल्याला घालवायचे नाहीत. आकृतीचं निरीक्षण बारकाईनं करून आपलं उत्तर शोधायचं आहे. तर पहा, प्रत्येक आकृती, प्रत्येक कोपरा आपल्याला नीट पाहायचं विद्यार्थ्यांनो. तर पहा, इथे तर चुकीचं उत्तर दिलं आहे, हे कॅन्सल होणार आहे. तर या तिन्हीमध्ये आपल्याला चेक करायचं आता. तर पहा, इथे हा टिंब इथे चुकीचं दिलं आहे, म्हणून हे देखील कॅन्सल. वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, पण वर्तुळ तर पाहिजे त्रिकोण दिले, म्हणून हे देखील कॅन्सल. हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर, 3 नंबरचा पर्याय. 17वा प्रश्न पहा आता, प्रत्येक आकार आपल्याला नीट पाहायचा आहे आणि आपलं उत्तर शोधायचं आहे. तर पहा, इथे बदल झाले म्हणून कॅन्सल होणार आहे. तर इथे देखील बदल आहे म्हणून हे देखील कॅन्सल. त्यानंतर पहा आता, इथे त्रिकोण आहे तर इथे वर्तुळ दिले म्हणून हे देखील कॅन्सल. हेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर. पुढील आता प्रश्न 71वा प्रश्न पहा आता, एका सांकेतिक भाषेत समईबला PMR, मगर RST आणि सरळ TMA असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत मरगळ हा शब्द कसा लिहाल? अक्षर आणि चिन्हाचा क्रम सारखा असेल असं नाही, असं आपल्याला सांगितलं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? कॉमन फॅक्टर मेथडनं आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मग पहा, समईसाठी कोणते अक्षर दिले आहेत? P, M आणि R. मगरसाठी RS T दिले आहे, आणि सरळसाठी काय दिलं आहे? TM आणि A. सरळसाठी TM आहे. मरगळ आपल्याला शोधायचं आहे. म अक्षर आपल्याला आधी पाहूयात. तर इथे म आहे, म आहे, दोन्हीमध्ये म कॉमन आहे. दोन्हीमध्ये कोणतं लेटर कॉमन आहे? पहा, R. म साठी R आहे. त्यानंतर पहा, र कुठे कुठे कॉमन आहे? पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कोणता अंक कॉमन आहे? इथे T, म्हणजे रसाठी T दिलेला आहे, रसाठी T आहे. त्यानंतर पहा, रसाठी T गेलेला आहे, म साठी R आहे, तर ग साठी काय असणार आहे? यस. ग साठी यस असणार आहे. त्यानंतर पहा, आता इथे ळ आपल्याला पाहिजे. ळ इथे आहे सरळमध्ये. स पहा, या दोन्हीमध्ये कॉमन आहे, मग दोन्हीमध्ये कॉमन लेटर कोणतं आहे? यम, म्हणजेच यम देखील इथे कॅन्सल होणार आहे. आणि ळसाठी काय राहिलेलं आहे? ए. RTSA हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. RTSA पहा कुठं दिलेलं आहे पर्यायामध्ये? RTSA 3 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर 72वा प्रश्न, तुम्ही अभ्यास करताना शेजारी घरामध्ये रेडिओ मोठ्या आवाजात चालू असेल तर तुम्ही काय कराल? शेजाऱ्यांचे रेडिओ स्वतः जाऊन बंद करणार, शेजाऱ्यांची पोलीस स्टेशनकडे तक्रार करणार, अभ्यास करणे बंद करणार, का शेजाऱ्यांची समजूत काढून रेडिओ बंद करण्याची विनंती करणार? 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. हीच कृती योग्य असणार आहे. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न, खालील अक्षर व चिन्हाचा तक्ता पाहून प्रश्नाची उत्तरे द्या म्हणलेले आहे. आरसा हा शब्द उलट क्रमाने कसा लिहाल? उलट क्रमाने म्हणजे सार आ, आणि चिन्हाचा वापर करून आपल्याला लिहायचं आहे. मग पहा, स कुठे आहे? स साठी चिन्ह आहे अशा प्रकारचं.
नंतर कानासाठी चिन्ह हे अशा प्रकारचं आहे. त्यानंतर रसाठी पहा फुलीचं चिन्ह आहे. असाठी पहा कोणतं चिन्ह आहे, तर पहा अशा प्रकारचं चौकोन आहे. आणि कानासाठी पुन्हा हे अशा प्रकारचं चिन्ह. मग पहा कुठे दिलेलं आहे बरोबर, हे येणार नाही. साठी आपल्याला सांगायचं होतं, उलट क्रमाने आपल्याला सांगितलेलं आहे. पहा इथेच अगदी बरोबर मांडणी केलेली आहे. यालाच तुम्हाला टिक करायचं. 3 नंबरचा पर्यायच बरोबर होतं. म्हणून प्रश्न नीट वाचायचे आहेत विद्यार्थ्यांनो. 74 प्रश्न, तुमचे शालेय स्नेहसंमेलन पाहण्यास तुमचे बाबा आले नाही तर तुमची कोणती कृती योग्य ठरेल? शालेय संमेलनात सहभागी होणार नाही. बाबांचे न येण्यास कारण जाणून घेईल. बाबांशी अबोला धरेल की बाबांची तक्रार शिक्षकाकडे. तर पहा 3 नंबरचं कृती योग्य असणार, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. शेवटचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत एकूण आयत किती? आयत आपल्याला विचारलं आहे. मग आयतासाठी आपल्याला मग पहा आयत मोजण्यासाठी आपल्याला कुठलं सूत्र वापरायचं आहे, तर आडवी मांडणी आणि उभी मांडणी आपल्याला करायची आहे. आणि क्रम द्यायचे आहेत आपल्याला. 1 आणि 2 यांची बेरीज गुणिले 1 + 2 + 3 + 4 करायचे. 3 गुणिले काय येणार आहे 10, उत्तर असणार आहे 30. म्हणजेच या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 30 आयत असणार आहेत. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता चाचणी देखील प्रश्न व त्यांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये पाहिलेलं विद्यार्थ्यांनो. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं तुम्हाला मनापासून समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.